सुमारे 91 वर्षापूर्वीची गोष्ट. वर्ष होतं 1936चं. सांगली जिल्ह्यातल्या औदुंबर या गावी विनायकराव कुलकर्णी यांच्या घरी एक अपत्य जन्माला आलं होतं. तो दिवस होता त्रिपुरारी पौर्णिमेचा. त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दीपोत्सवाचं आयोजन केलं गेलं होतं आणि ते बाळ जन्माल्यानंतर त्याची आई काही काळ बेशुद्ध होती. जेव्हा आईने त्याला पहिल्यांदा पाहिलं तेव्हा आईला बाळ आणि दीपोत्सव दिसला. त्या दीपाने आई खऱ्या अर्थानं तेजून गेली होती. आई म्हणाली, हे बाळ, आज जन्मलेलं बाळ एक तर उंचावर जाईल नाहीतर खड्ड्यात जाईल. आईनं व्यक्त केलेला आशावाद खऱ्या अर्थानं खरा ठरला. ते बाळ ललित साहित्याच्या प्रांतात अगदी उंचीवर गेलं, आढळताळ्यागत. श्रीनिवास विनायक कुलकर्णी या लेखकाच्या जन्माची ही गोष्ट. श्रीनिवास विनायकराव कुलकर्णी आज अनंताच्या प्रवासाला निघून गेले, मात्र ललित साहित्यात कायम उंचीवर राहणारा आढळतारा म्हणून त्यांचं नाव मराठी साहित्य विश्वात अजरामर राहणार आहे. नमस्कार श्रोतेहो, मी धनंजय गुरसुरकर. दरवळ या साहित्य विश्वाला वाहिलेल्या युट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं स्वागत आहे. आपणास विनंती आहे की आपण या चॅनलला सबस्क्राईब करावं, यातील व्हिडिओ आवडले तर निश्चितपणे पुढे पाठवावेत ही नम्र विनंती. दरवर्षी मकर संक्रांतीला होणाऱ्या औदुंबर साहित्य संमेलनाच्या बाबत मराठी साहित्य विश्वात माहिती नाही असा माणूस शोधूनही सापडणार नाही. त्याच औदुंबर गावात श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांचा जन्म झाला. त्याच भूमीत त्यांनी प्राथमिक शिक्षण घेतलं. पुढे अंकल खोपला 7वी पर्यंत शिक्षण घेऊन सांगलीच्या अनाथ विद्यार्थी आश्रमात त्यांनी पुढील शिक्षण घेतलं. तो काळ शिक्षणाच्या बाबतीत खूप कठीण काळ होता. शिवाय श्रीनिवासरावांच्या घरची परिस्थितीही तशी बेताचीच होती. त्यामुळे पुढे त्यांनी साइन बोर्ड पेंटिंगच्या व्यवसायात आपलं काम सुरू केलं. खरं तर चित्रकला आणि हस्ताक्षर ही त्यांच्या घराण्याला मिळालेली देणगी होती. चित्रकला आणि हस्ताक्षर 4 पिढ्यांपासून आमच्या घरात वाहत आलेला आहे असे श्रीनिवास कुलकर्णी नेहमी म्हणायचे. त्यानंतर साइन बोर्डचा पेंटिंगचा व्यवसाय करत असतानाच पुढे ओगलेवाडीच्या काच कारखान्यात हिशोब खात्यात नोकरी करणाऱ्या श्रीनिवास कुलकर्णी नंतर मौजमध्ये दाखल झाले. मौजचे संपादक म्हणून त्यांनी 22 वर्ष काम पाहिलं. 4थीत असताना त्यांची पहिली कविता बालसन्मित्रमध्ये प्रकाशित झाली होती. पहिली गोष्ट खेळगडीच्या बाललेखांकात प्रकाशित झाली होती आणि या लेखकाचा लेखनाचा प्रवास जणू काही बालपणी सुरू झाला होता. मनातल्या उन्हात हा डोह मधला त्यांचा पहिला लेख गोलीदांनी वाचला. गोली दांडेकरांनी हा लेख सत्यकथेकडे पाठवून दिला आणि ऑक्टोबर 1960च्या सत्यकथेमध्ये तो प्रकाशित झाल्यानंतर श्रीनिवासरावांची लेखणी खऱ्या अर्थानं बहराला आली असं म्हणायला हरकत नाही. लेखक घडत कसा जातो त्याची एक गोष्ट आहे. म्हणजे लेखक पुस्तकाचं बाळ घेऊन प्रकाशकाच्या दारी जातात. इथं मात्र वेगळंच घडलं होतं. श्रीपू भागवत त्यावेळी मौजेचे मोठे संपादक होते. मौजला त्यावेळी मौजेत एखादं लेखन प्रकाशित होणं हा मोठा अत्यानंद असायचा आणि श्रीपू भागवत श्रीनिवास कुलकर्णी यांच्या घरी आले आणि त्यांनी या लेखांचा संग्रह काढण्याचं ठरवलं. श्रीनिवासराव त्याला काही दाद देत नव्हते. ते म्हणाले, कुठल्या लेखांचं पुस्तक काढणार, माझे तर लेखच प्रकाशित नाहीत. आणि श्रीपू भागवतांच्या पुढाकारातून डोहची निर्मिती झाली आणि मराठी साहित्य विश्वाला एक मोठा लेखक मिळाला. ललित लेखनाचा मानदंड म्हणून श्रीनिवासरावांनी मराठी साहित्य विश्वात आपलं अढळ स्थान निर्माण केलं. डोहच्या अनेक आवृत्त्या निघाल्या आणि त्यानंतर घरात आणि सभोवती असणाऱ्या लहान मुलांचे विभाव विश्व रेखाटणारं पाण्याचे पंख हा ललित संग्रह आला. कोरडी भिक्षामधील व्यक्तिचित्रणे ही तर सरांनी आपल्याला दिलेली मोठी देणगी म्हणावी लागेल. 35 वर्षात केवळ 40 लेख, पण उत्कट भावस्पर्शी आठवणी त्यांच्या लेखनातून मुलांचे दादा, आई, थोरली आई, गावातली माकडं, सुसरी, उत्सव, नदी, वटवागुळ, घुबड, गावातल्या वाटा, दादांचा हट्टीपणा, आईची त्यांच्याबद्दलची काळजी, या गोष्टी जेव्हा आपण वाचतो तेव्हा या गोष्टी जणू काही आपल्या अवतीभोवती करतात असं आपल्याला वाटतं. त्यांच्या लेखनाचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांचं लेखन वाचकाला आपलं वाटत असतं, मात्र त्यांच्यावर कोणाच्याही लेखणीचा प्रभाव नव्हता. लेखन प्रेरणा उपजत असते असे मांडणाऱ्या त्यांच्या लेखणीवर कोणाचाही प्रभाव नव्हता आणि त्यामुळे ललित लेखनात त्यांनी स्वतःची शैली निर्माण केली. सोन्याचा पिंपळ, पाण्याचे पंख, कोरडी भिक्षा हे त्यांचे ललित लेख म्हणजे या क्षेत्रातील माइलस्टोन आहे. श्रीनिवासराव केवळ मिरवणारे लेखक नव्हते,
खरे तर कविता ही त्यांची वृत्ती होती, मात्र त्यांचा एकही कविता संग्रह निघाला नाही आणि आपला स्वतःचा कविता संग्रह काढावा असं त्यांना कधी वाटलंही नाही. श्री पु भागवतांनी त्यांना एकदा संपादक म्हणून तुमच्या कविता संग्रह का काढत नाही असं विचारलं, मात्र त्यानंतरही श्रीनिवासरावांनी आपला कविता संग्रह काढला नाही. 22 वर्ष मौजचे संपादक म्हणून कार्य करताना त्यांनी उत्तमातील उत्तम लेखक शोधून त्यांचे साहित्य प्रकाशित केले. खरे तर एखाद्या लेखकाला स्वतःची लेखणी अधिकाधिक प्रसवावी अशी वाटते, आपलं लेखन अधिकाधिक प्रसवावं असं वाटतं, मात्र श्रीनिवासराव त्याला अपवाद होते. मोजकच लेखन करून त्यांनी मराठी साहित्याचे स्थान निर्माण केलं, त्याला खूप मोठं अनन्यसाधारण महत्व आहे. श्रीनिवासराव केवळ स्वतः लेखक नव्हते, तर ते एक उत्तम संपादक होते. संपादक म्हणून काम करत असताना उत्तम लेखक सापडला की त्यांना होणारा आनंद अवर्णनीय असे. श्रीनिवासरावांनी साईन पेंटिंगचं काम केलंय आपण सुरुवातीला पाहिलं, मात्र त्या साईन पेंटिंगच्या मागे त्यांच्या घराण्याचं फार मोठं वैशिष्ट्य होतं. त्यांच्या 4 पिढ्यांमध्ये चित्रकला अगदी उपजत होती. त्यांच्या आजोबांनी 1000 पुस्तकाचं स्वतःचं आत्मचरित्र लिहिलं होतं, मात्र ते आत्मचित्र त्यांनी कधीही प्रकाशित केलं नाही. आपल्या घराण्यात असा एखादा पुरुष होऊन गेला ही कल्पना येण्यासाठी त्यांनी ते आत्मचरित्र लिहिलं होतं. त्यांचंही लेख श्रीनिवासरावांचे नेमकं असंच होतं. स्वतःचं लेखन अधिक प्रकाशित करण्याऐवजी इतरांना प्रकाशित करणारे श्रीनिवासराव खऱ्या अर्थानं साहित्य यात्री होते असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. चित्रकलेच्या संस्कारातून येणारी दृश्यमानता, निसर्गाच्या सूक्ष्म निरीक्षणातून येणारा बारकावा, अनुभवाचा तळ असणारी पारदर्शी लेखनशैली, लोभस दलित गद्य आणि इतकं अकृत्रिम लेखन जे कुठेही वाचावयास मिळत नाही असं लेखन करणारे श्रीनिवास विनायकराव कुलकर्णी यांनी मोजकं लेखन केलं असलं तरी त्यांच्या लेखनाच्या अनेक आवृत्त्या निघाल्या. आजही नवी पिढी श्रीनिवासरावांचं लेखन वाचते आणि त्या अनुभवात स्वतःला गुंतून घेते. जुन्या पिढीचे साहित्य रसिक त्या अनुभवाशी स्वतःला तादात्म्य पाहू पाहतात. यातच श्रीनिवासरावांचे लेखन. सदानंद सामंत यांच्या स्मरणार्थ औदुंबर येथे होणारं औदुंबर साहित्य संमेलन हे मराठी साहित्य विश्वातील एक विक्रमी साहित्य संमेलन म्हणता येईल. कारण या साहित्य संमेलनाने मराठी साहित्य विश्वाच्या मध्ये एक सांस्कृतिक संचित निर्माण केलेला आहे. या आनंद साहित्य संमेलनाच्या उभारणीत श्रीनिवासरावांचा मोठा सहभाग होता. कवी सुधांशू यांच्या सोबतीने त्यांनी या संमेलनाच्या उभारण्यासाठी प्रयत्न केले. सुधांशू यांच्या निधनानंतर या संमेलनाच्या नियोजनाचं अध्यक्षपद त्यांनी स्वीकारलं. केवळ अध्यक्षपद स्वीकारलं नाही तर साहित्यिक कार्यकर्ता म्हणून काम करताना या साहित्य संमेलनाला नवे वैचारिक अधिष्ठान आणि साहित्यिक अधिष्ठान देण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला आणि त्यामध्ये ते यशस्वी ठरले असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. श्रीनिवासरावांनी साहित्यिक कार्यकर्ता, संपादक म्हणून जेवढं काम केलं तेवढाच त्यांचा स्वभाव अत्यंत प्रेमळ होता. साहित्य विश्वातील लेखकांशी म्हणजे कराड इथं राहत असताना यशवंतरावांनी त्यांचे पुस्तक जेव्हा डोहबद्दल चर्चा झाली तेव्हा यशवंतराव चव्हाण किती रसिक होते याचा प्रत्यय आपल्या उभ्या महाराष्ट्राला आहे. यशवंतरावांनी त्यांना डोहोची प्रत आपल्या जवळची दाखविली आणि त्यामध्ये त्यांनी केलेल्या खुणा यशवंतरावांच्या रसिकतेची आणि श्रीनिवासरावांच्या साहित्य लेखनाची मोठेपणा सांगणाऱ्या. काव्यात्मा अनुभव देणारा, ललित बंधनातून काव्यात्मकता झुळझुळ वाहती ठेवणारा, जातीवंत रसिकत्व जपणारा आणि व्यक्तिमत्वाचा लाघवपण जपणारा मनस्वी माणूस म्हणून त्यांची ओळख कायम राहणार आहे. साहित्य क्षेत्रातला तळमळीचा कार्यकर्ता, व्रतस्थ साहित्य सेवक श्रीनिवासराव खऱ्या अर्थानं मराठी साहित्य विश्वासाठी अमर ठरले आहेत. प्रसिद्धी आणि पुरस्कार यापासून दूर राहणाऱ्या विनायकरावांना नेमकेच काही पुरस्कार मिळाले. त्यातील 2 महत्वाचे पुरस्कार म्हणजे महाराष्ट्र फाउंडेशनचा साहित्य पुरस्कार. महाराष्ट्र फाउंडेशनच्या सन्मानाची उंची आपल्याला कळू शकते. या पंक्तीमध्ये श्रीनिवासरावांचं नाव आलं हे खरं तर महाराष्ट्र फाउंडेशनसाठी सुद्धा अत्यंत गौरवास्पद आहे. याचबरोबर अलीकडच्या काळात त्यांना राज्य सरकारचा विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कारही मिळाला होता. श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांनी आपल्या आयुष्यभर एक लेखक म्हणून, एक साहित्यिक म्हणून, एक कार्यकर्ता म्हणून जे काम केलं त्याला कुठेही तोड नाही. अगदी कराडमध्ये राहत असताना त्यांनी या सर्व बाबींना महत्व देत या क्षेत्रात जे निर्लसपणे कार्य केलं ते मराठी साहित्यासाठी निश्चितच उपकारक ठरणार आहे. श्रीनिवासरावांच्या निधनानं हा एक मोठा दुवा आपल्यातून निखळला आहे. त्यांना दरवळ परिवाराच्या वतीने विनम्र श्रद्धांजली.